संघटनेचा बायकॉट 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 चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ बायकॉट बायकॉट संघटनेचा। स्मार्ट मीटर संदर्भात मीटर रीडर संघटनेच्या वतीनं आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी उपसलेला आहे। कारण त्यांचा रोजगार जो आहे तो या स्मार्ट मीटरमुळं जाणार आहे, त्यामुळं त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। काय नेमकं म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या? स्मार्ट मीटर लावणे बंद नाही केले तर आम्हाला उपासमारीची पाळी येईल। पण त्याच्यावर पर्याय आम्हाला फक्त काम बंद आंदोलन करून जर शासनात जर सुधारलं नाही तर आम्हाला आमचा तसाही रोजगार जाणारच आहे। आणि तसं जर आम्ही स्वतः जर बंद केलं तर शासनाला काहीतरी कळेल। आपण मागणी काय आहे? आम्हाला शाश्वत रोजगार पाहिजे। आम्हाला शाश्वत रोजगार पाहिजे। जर समजा स्मार्ट मीटरची जे मागणी आहे ते त्या कंझ्युमरला रिचार्ज मारून करायला लागेल। आमचं मीटर रिडरचं काम राहिलंच नाही, मग आम्हाला आमचं काम आम्ही तर बेरोजगार होत आहे। जवळपास महाराष्ट्रात 45,000 कर्मचारी आहेत। काय नेमकं म्हणणं आहे, काय सांगाल? यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली, काय बोलतात? सरकारने जर का आमच्यावर उपासमारीची वेळ आली साहेब, तर सरकारने कमीत कमी आमचे 40 ते 45,000 जे मजदूर आहे, जे काम करणारे मीटर रीडर्स आहे, तर त्यांच्या रोजगार जे आहे त्यांची दुसरी व्यवस्था करावी, दुसरा रोजगार द्यावा। कारण की 40 ते 45,000 फक्त लोक नाही, यांच्या 40 ते 45,000 परिवार सुद्धा चालू आहे यांच्याच याच पेमेंटवर। मग त्या परिवाराचं काय? तेच परिवार 40 ते 45,000 यांना मत देतात। कशामुळे? आम्हाला रोजगार भेटावा चांगला, पण जे सध्या आमचा रोजगार आहे ते रोजगार सुद्धा जाणार आहे। मग याचं काय? सरकारने लवकरात लवकर या आमच्या रोजगारावर नियमित कानून आणि सर्व सक्तीने आम्हाला रोजगार द्यावा, अन्यथा आम्ही 1 तारखेपासून लिगली पूर्ण काम बंद करणार आहे। पूर्ण महाराष्ट्रात एकही मीटर रीडर रीडिंग घेणार नाही, एकही बिल वाटप करणार नाही। पूर्ण ॲव्हरेज बिलिंग ग्राहकांना येणार आणि याचं नुकसान त्या ग्राहकालाच भोगावं लागणार। निश्चितच तर महाराष्ट्रात मीटर रीडिंग संघटना ही जी आहे ही यांनी हत्यार जे उपसलेलं आहे, कारण त्यांचा रोजगार जो आहे तो या माध्यमातून जाणार आहे। आणि जवळपास 45,000 कर्मचारी नसून 45,000 परिवार यांच्यावर उपासमारीची वेळ भविष्यात येणार आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।